गेल्या काही दिवस आपल्याला माहीत आहे की सर्व भागातील असणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी फॉर्म भरणं मतदारांचे ही सर्वात मोठी जबाबदारी असते आणि त्यामुळे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक ही आज घेण्याचं ठरवलं होतं आणि त्या संदर्भात आज बैठक ही आज घेण्यात आली. पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तयारी सुरू आहे तर शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू आहे. तसे उमेदवार देखील नोंदणी करताना पाहायला मिळत आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रत्येक निवडणुका या लढत असतो आणि निवडणूक कोणी लढावी काय करावं भारतीय जनता पार्टीमध्ये या संदर्भातले निर्णय जे आहेत निर्णय पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातले निर्णय घेत असतं. त्यामुळे महायुतीमध्ये काय करावं किंवा काय करू नये या संदर्भातले निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सुमित्राताई ही तिघंजणं मिळून त्या वेळेला घेतील. परंतु महायुतीमध्ये नोंदणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळी तयारी सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनी आता नवीन एक रेकॉर्ड केलेला आहे. 3ऱ्या क्रमांकाचे ते मुख्यमंत्री ठरले, सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण करणारे. याआधी शरद पवार हे 3ऱ्या क्रमांकावर होते. आता पुढच्या 9 महिन्यानंतर जे 2ऱ्या क्रमांकावर असलेले विलासराव देशमुख आहेत त्यांचा देखील रेकॉर्ड तोडण्याच्या मार्गावरती देवेंद्र फडणवीस पाहायला मिळतात. कशा प्रकारे पाहतात अध्यक्ष? खरं तर आदरणीय देवेंद्रजींचा कार्यकाळ आपण सर्वांनी पाहिला असेल. या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळं असं स्थान निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या ताकदीने काम ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये उभं करतायत तेही आपण पाहत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर शेती या क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी या दृष्टिकोनातून उचललेलं त्यांचं सर्वात मोठं पाऊल हेही आपण सर्वजण पाहता. त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र इकॉनॉमिकली स्ट्रॉंग झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ट्रिलियन इकॉनॉमीकडे अर्थव्यवस्था गेली पाहिजे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचं योगदान हे सर्वात मोठं असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून एक फार मोठं योगदान मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलं आहे. याचा आमच्यासारख्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे असं मला वाटतं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.